खोलून ठेवलं हे सगळं खोलून वगैरे काय करून आलाय सारखं बरोबर तो मध्ये तिकडे आपल्या गाडीचं काम करतोय आम्ही त्याच्या गाडीचं काम करतोय नाही काही आमल्याचा बोट गेला असता ना भाई जत्रा भरली नाही तर डायरेक्ट हे बघा डायरेक्ट जत्रा आहे जत्रा ही जी मिसळ आहे ना पूर्ण मटकीवाली मिसळ भेटते आपल्या इथं आणि बाकीच्यांची जी मिसळ असते ना घरी घेऊन जाय रात्री पाण्यात भिजत टाक सकाळी खायचे तब्येती सोलेमॉन बॉय आले सोलोमॉन भाई लोक गर्दी पहा बघतो तुम्ही आता फुल झुल्यावर बसून जेवण करताय ना लोक डायरेक्ट हॅलो गाईज तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण चाललो आज सगळे मित्र नाही का थोडंसं फिरायला आणि आपल्या गाडीचं मागचं जे याचं पॅनल आहे ज्याच्यात आपण बॅग वगैरे बांधतो ते काढायचं आहे नाही का प्रज्वलने अर्ध खोलून ठेवलेलं आहे पूर्ण खोलण्यासाठी आपल्याला आता बोलवलं आहे नाही का प्रज्वल बघू आता त्यांनी काय काय खोलून ठेवलेलं आहे काय नाटक केलेलं आहे हे बघा भाई लोक दोघंच्या दोघं तयार झालेले आहे नाही का मस्तपैकी आणि आपली बाईक हा बघा त्यांनी खोलून ठेवलं आहे हे सगळं खोलून वगैरे आता फक्त विषय याचा आहे हे दोन जर काढता आले तर आपण हे जे याच्याने बॅग बांधायचो याचं काम करून टाकणार आहे कारण की त्याच्यामुळे ना बाईक खूप भंगार दिसत होती नाही का आणि काल पूर्ण पाऊस चालू होता बाईक जी धुतलेली होती आपण ही बघा पूर्ण खराब झालेली नाही का पावसामुळं खतरनाक पाऊस चालू होता रात्री पूर्ण दिवाळीचा सगळा विषय होऊन गेला त्याच्यामुळं मी काल काय ब्लॉग बनवला नाही पाऊस वगैरे चालू झालेला होता सगळा मूड ऑफ झालेला होता दिवाळीचा पण आज चाललो आहे इकडे अमोल प्रज्ञा सार्थक येतोय सुमित येतोय तिघं चौघं मिळून चाललो आहे आता मस्तपैकी कुठंतरी फिरायला जाऊ काहीतरी प्लॅनिंग पाहू तब गाइस अपना एक आदमी आ गया देखो दिखा क्या फुल फॉर्म में आ गया है वो तो मतलब फुल जोरों शोरों से अभी सिर्फ जल्दी से जल्दी निकल जाना चाहिए नहीं कि अपना काय की प्लास्टिकचं आहे ते काय घेऊन आलाय सारखं अरे चेन लूप घेऊन आलाय का आता नको लवकर चेन लूप आता चेन लूप लावलं तर डायरेक्ट विषय होऊन जाईल तुझा पूर्ण टायर खराब होऊन जाईल पूर्ण टायर खराब होईल चल ते कुठं आहे तुझं ब्रेकला बांधायचं गाडी कानी करायचं भाई आहे ना घरी जाऊन आहे ना घरी जाऊन चेन लूप घेऊन आलेला आहे नाही का गाडीला चेन लूप करायचं आहे काल गाड्या धुतलेल्या आहे ना सगळ्यांनी त्याच्यामुळे ना चेन लूप करणं गरजेचं आहे नाही का तर चेन लूप कसं करायचं आता भाई पण बिजलीचा वापरायला लागला नाही का कारण की मला थोडं स्वस्तात भेटला मोठा पॅक भेटला नाही का त्याच्यामुळे डायरेक्ट तो बिजलीचा घेऊन आला नाही का आणि थोडा मला फरक वाटला मोलटूलपेक्षा मोलटूलचा एक नंबर आहे पण याची आहे ना थोडीशी लाईफ जास्त आहे नाही का म्हणजे मी 500 किलोमीटरपर्यंत गाडी चालवली मला काहीच प्रॉब्लेम नाही आला नाही का मला हे बेटर वाटतं बघा वर मार ना वर थोडं वर घे वर हां हां हात वर घे हां बस झालं ते ऑलरेडी ठीक आहे ठीक आहे ते ऑलरेडी बस झालं तेवढंच हां जास्त नको मारू टायर पूर्ण खराब होऊन जाईल तेव्हा ते कसं बाहेर निघतंय देखो भाई कसं बाहेर निघाल रे देखो देखो बाजू सर ते सगळे कपडे मरून आहे पण कोर्ट मारलाय ज्या माणसाने प्लॅन केला ना जायचा तोच माणूस नाही आलेला आहे लाव बरं पाहिजे ना फोन पटकन भाऊ आम्ही निघालो म्हणतो लागेल का नाही आज स्पीकरला ठेव काय म्हणतो बघ आर्थिक आंघोळीला गेलेला आहे भाई तो काय येणार नाही लवकर मला असं वाटतंय आपलं आता दोघी स्टँड निघालेले हे बघा ते काढून घेतले आपण आता थोडे दिवस परत लावावं लागणार आपण ज्यावेळेस आपली ट्रिप चालू होईल प्रज्वलची मजा घेता आहे नाही का प्रज्वलच्या बाईकला डबल स्टँड नाही अरे ढकल ना पुढं हा कर मग गिअर मध्ये टाक ना गाडी भाईच्या गाडीला पण चेन लूप करून झालं नाही का एवढं काही वाटत नाही थोडंसं मारायचं का थोडंसं मारून घ्यावं आपण थोडंसं मार अजून वाक तो मध्ये तिकडे आपल्या गाडीचं काम करतोय
आम्ही त्याच्या गाडीचं काम करतोय नाही का इकडे बरोबर भाई काका पण गाणं म्हणतोय ना आम्हाला काय करतोय तू झालं का प्रज्ञा अभी अपने गाड़ी को भी चेन लूप मारना चालू है नहीं क्या इधर पकड़ नहीं इधर ऐसा हाँ मी फिरवतो इकडं हा फिरव आमच्या चे क्लच आप ना हे प्राज्या गेम करतो का आमल्याचा बोट गेला असता ना भाई थोडंच मार बस झालं अरे बस झालं बसलं ना भाई भाई बसलं ना तो प्रज्याबाई कसा प्रज्याचा जीव चालू माझं का बरोबर बसत नाहीये वॅक्स कोणचं चेन टाईट करायचं का ते केस टाईट करायचं वॅक्स का अरे बसलाय ना भाई हा चल उचल मागचं टायर उचल ना पुढचं टायर कशाला उचलतो आमल्याचा हातचा मला हातावर मारून द्यायची आला होता गाडीवर पुढे गाडी आहे बघा अशी होती अशी सरळ होती भाईनी गाडी डायरेक्ट क्रॉस करून टाकली उचलल्यानंतर ताकद बघताय का आणि पेड ए भाई 7,000 नंबरला पेढा खाऊ घातलाय भाईने डायरेक्ट काल भाऊ हे काय रे असं पेढा आहे ना खातो का सगळे आलेले आता सार्थक प्रज्वल आपलं पण हेल्मेट तयार झालेलं आहे गाडी एकदा कोल्ड स्टार्ट करून घेऊ आपण एकदा परत एकदा म्हणजे कसं आहे निघायला तयार आपण कारण की खूप दिवसानंतर चाललो आहे नाही का आपण आपल्या मित्रांबरोबर भरपूर दिवस झाले कुठं गेलेलं नव्हतं पण आज पूर्ण वाजता ओके का पब्लिक येऊन बघते विचारते बाईक कलर असा घ्यायचा ना 4 लोकांनी विचारलं पाहिजे गाडी अशी घ्यायची ना 4 लोक थांबले पाहिजे बस भाई खुश चलो आगे चला एन्जॉय ले रहा है नाही क्या एन्जॉय घेतोय भाई मस्त बघा क्यूट आहे ना यार एक नंबर दिसतोय रे मी असं बसलोय ना गोंडस बाळासारखं बसलोय एकदम वन साईड आलंय आहे का हा चलो गाइस ट्रॅफिक आणि रस्ता खराब पण ठीक आहे चला ऑप्शन नाही आहे आपल्याला पटापट निघायचं आहे नाही का नाही ना हे काहीच माहिती नाही का आपण फक्त चाललोय सारखं मागे तिथे ती गाडी एक नंबर दिसते काही बघा एक नंबर भाई लोक पोचलोय आम्ही काय आलं आमले काय आलं प्रज्याबाईला काय हेल्मेट घालून तसाच आणि बैलगाडी टूल इकडून बैलगाडीची मजा आहे नाही का डायरेक्ट जत्रा भरली नाही तर डायरेक्ट हे बघा डायरेक्ट जत्रा हे बघा मेला लागाय का मेला लागाय हे बघा काय विकायला आहे ना ATV राईड करायचं असेल तुम्हाला तर सगळं काही नाही का इथं डायरेक्ट भाईने टोकन घेतलेलं आहे टोकन दाखवतोय काय नंबर आहे आपला पण आता आहे ना सुमेन ते मध्ये जाऊन बसलेले आहे सीट पकडले त्यांनी ऑर्डर जर दिली तर आपण जाऊन बसतो कसा आहे सीन भारी आहे भाई इसको बोलते की ते दोघं ना मध्ये जाऊन बसलेले सीटावर जागा पकडून जर त्यांनी ऑर्डर दिली आणि ऑर्डर जर बसली आपल्याला मिसळ आली तर आपण मध्ये जाणार नाही तर टोकन घेऊन तो उभं राहू म्हणजे परत टोकनही पण जाता येईल आपल्याला दोघी साईडनी गेम फिट आहे आपला कसं आहे सीन आता आमल्या गेलाय मध्ये ऑर्डर टाकायला लावली आमल्यानी बघू मग मागच्या साईडनी मध्ये आलो नाही का भाई आता कुठे तिथं वेटिंग होती कमीत कमी 1 तास वेटिंग राहिली असते नाही का आपल्याला
तर हे दोघं तिघे हे दोघं डायरेक्ट मध्ये बसले आणि पटापट जागा पकडून घेतली नाही काही जिलेबी आता मस्त आपण मिसळ खाऊ पटापट बघतो काय विचारला फायनली बाई मिसळ आलेली आपली पापड संपून गेले मिसळच्या नादात हे मिसळ यायचं काय रे घे ना अरे काय सार्थक येड्यावानी करतो सार्थकला काय करायचं सार्थकचं काय समजत नाही आपल्याला अरे डाग पडला पाहिजे पापडाचा शीट सार्थकच्या आला ना पापडाचा डाग पडला मस्त आहे मिसळ डायरेक्ट हे बघा ही जी मिसळ आहे ना पूर्ण मटकीवाली मिसळ भेटते आपल्या इथं आणि बाकीच्यांची जी मिसळ असते ना ती पोहे वगैरे चिवडा शेव हे सगळं मिळून असते म्हणून दुधात भिजवून ठेव रात्री मग सकाळी व्हिडिओ काढ त्याला सल्ला देऊ राहिला घरी घेऊन जाय रात्री पाण्यात भिजत टाक सकाळी खायचं तब्येतीला चांगलं राहतं त्याची तब्येत ऑलरेडी पाहिजे ना त्याची तब्येत पाहिजे ना केवढी आहे हा काय करताय भाई दोन बाटल्यांची एक बाटली करताय का कुठे प्रजा पैसे सोलेमोन भाई आले सोलोमोन ये अपने कॉन्ट्री तुम्हें कॉन्ट्री भाई लोक गर्दी पहा बघतो तुम्ही आता फुल झुल्यावर बसून जेवण करताय ना लोक डायरेक्ट खतरनाक विषय आहे मोफत मिसळ ते बघा मोफत मिसळ आहे सैनिक तुम्ही होते ना माझे सैनिक इकडून जायला निघायला बाहेर जागा आहे ना इकडून आहे का चल आता इकडं द्राक्षाच्या मळ्यात बसून लोक मिसळ खात आहे पण द्राक्षच नाही ना झाडच नाही ना सील झालं लोकांना एक नंबर थंडगार नाही वाटत आहे आपण भारी होतो डायरेक्ट आपण फॅन जवळ होतो ना या दोघांनी ना जागा पकडून ठेवली नाही का या दोघांनी आमल्याला पाठवलं मस्त सोय झाली चला आता पटापट जाऊ आता पुरा माहोल तयार झालेला आहे नाही का गर्दी बा बघतो तुम्ही सगळे काय काय करायचं आहे मी इकडे एक जत्रा भरलेली जत्रा भरलेली डायरेक्ट जत्रा ए प्रज्ञा गाडी वड गाडी तिला सरळ कर नाही तर फक्त भाई आपली निघाली आता शिटले घाण गरम झाले यार हे थांब सार्थक ग्लव्ज घ्यायला प्रज्वलला ग्लव्ज घ्यायचे होते कारण की मागच्या वेळेस राहून गेले नाही का त्याचे ग्लव्ज ह्यावेळेस तिकडे आलो आहे आपण शॉप बघितलं आहे बघू जर तिथं भेटले चांगलेवाले तर घेऊन टाकू नाही का कारण की मागच्या वेळेसच घ्यायचे होते पण जे पाहिजे ना तसे नव्हते नाही का ग्लव्ज एकदम साधेवाले ग्लव्ज होते तिथं आपल्याला आणि आपल्याला आवडलेले नाही का ते ग्लव्ज ड्रेस जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ABB सर्कलवरून आल्यानंतर लगेच लेफ्ट साईडला आहे ना म्हणजे समोर ABB सर्कल आहे आणि इकडं लेफ्ट साईडला शॉप आहे चालू बंद असेल गेम फसेल आपलं पण तसं काही झालं नाही गेम तर नाही फसला पण गाडी नक्की फसला असं मिनिटांमध्ये गेलो आम्ही मी एका मिनिटात बाहेर आलो नाही का आणि TV असं झालं आपल्याला जे पाहिजे ना ते नाही आहे नाही काही त्याच्यामुळे ना ए पंप कुठं भेटेल माहिती आहे का बघू आपण गाडीला पॉलिश पण बघू नाही का इथं भाईला आहे ना कारला हवा मारायसाठी पंप घ्यायचा आहे ते पण बघू नाही का हवा मारायचा पंप कारला दे आपले 1 साल की वॉरंटी भी मिल गई आपने को वाटलं नव्हतं एवढं स्वस्त भेटेल ते पण ठीक आहे चला तर चेक नाही केलं आहे आपण पण 1 वर्षाची वॉरंटी त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला नाही का बघू आता मी एवढ्या नवीन गाड्या आलेल्या आहे इथं डायरेक्ट आहे बघा सगळ्या नवीन गाड्या आलेल्या आहे सगळ्या कुशन वगैरे टाकण्यासाठी परत मॅटिंग वगैरे टाकण्यासाठी जर तुम्हाला पण मॅटिंग वगैरे टाकायचं असेल तर सारडा सरकारला आणि यांची तोंड कशी झालेली सगळ्यांची झोप लागते ना काय ते ठेव वर्षभर
लोक. आपण आता आहे ना मस्त आलो आहे नाही का घरी. 5-10 मिनटं बसू आणि शक्यतो परत जावं लागणार आपल्याला बाहेर बघू. पण आता सध्या नाही बघा ते आपल्या गाडीचं सामान काढलं होतं आपण, हे घेऊन आलो आहे नाही का. त्याला ठेवू कुठंतरी ठेवायचा जुगाड बघू नाही घ्यायचा, कारण की हे सांभाळून ठेवणे आपल्याला परत लागणार आहे नाही का. 15 दिवसांनी परत आपल्याला लावावं लागणार आहे. आपल्याला निघायचं आहे पुण्याला, पुण्यावरून जायचं आहे आपल्याला धुळ्याला. आपला टूर परत चालू होणार वेडिंग सीझनमुळे. चला आता.